नमस्कार, मी पुष्पवती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे भगिनींनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते। सेविका ताईंनो, आज 23 एप्रिल आजचा व्हिडिओ आपल्याला सगळ्यांना समजणार शक्य का संदर्भ असेल। मला खूप दिवसापासून आपल्या ताईंच्या खूप साऱ्या ताईंच्या कमेंट येत आहेत की ताई आपलं राज्याचं मानधन झालं परंतु केंद्राचं झालं नाही। मुळात आपण पूर्ण महिना भरतो आणि महिना भरल्यानंतर 1, 2 तर 5 तारखेपर्यंत आपण मानधनाची वाट पाहत असतो। मुळात आपलं आतापर्यंत मानधन वाढलेलं नाही, आपलं वेळोवेळी आंदोलन झाले, आपलं मानधन वाढत नाही, परंतु जे आहे ते मानधन देखील आपल्याला वेळेवर दिलं जात नाही। म्हणून आपल्या खूप साऱ्या भगिनी त्रस्त होतात माझ्यासह, कारण की मुळात आपलं मानधन खूप तुटपून जाईल, त्याच्यामध्ये देखील आपल्याला जर ते वेळेवर मिळत नसेल तर त्याच्यासारखी दुसरी शोकांतिका काय म्हणावी लागेल। तर बघा ताईंनो, तुम्हाला एक स्पष्ट सांगते की मी फक्त तुम्हाला ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलच्या माध्यमातून पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन असेल, म्हणजे मातृवंदना असेल किंवा आपला MPR असेल, रजिस्टर असतील, म्हणजे कामाच्या संदर्भात जे मला येतं त्या संदर्भामध्ये मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देण्याचं काम करत असते। पण ताईंनो, मानधनाचा जो प्रश्न आहे तो प्रश्न शासन आणि युनियन हे दोघं मिळूनच सोडवू शकतात आणि माझा दूरपर्यंत युनियनशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध नाही। परंतु खेद एका गोष्टीचा वाटतो की आता सध्या आपल्या युनियनमध्ये प्रमुख स्थानी म्हणजे आपल्या खूप साऱ्या भगिनी देखील, म्हणजे आपल्या अंगणवाडी कर्मचारी देखील प्रमुख स्थान घेत आहेत किंवा स्वतः त्या युनियनच्या लीडरशिप करतायत। असं असताना देखील आपल्या सर्व ताईंना दर महिन्याला, आपण मागेही पाहिलं की आपलं जानेवारीपासूनचं केंद्राचं मानधन थकलेलं होतं, त्याच्यानंतर आपल्याला कुठं ते मार्च महिन्यामध्ये पूर्ण झालं। विचार करा, सेविकांचं मानधन कमी आहे, त्यातल्या त्यात मदतनीस ताईंचं मानधन तर खूपच कमी आहे। मग अशा परिस्थितीमध्ये 5,500 आणि 9,000 किंवा 8,500 याच्यामध्ये तुमचं पूर्ण महिनाभराचा खर्च होतो का या कालावधीमध्ये? मग अशा परिस्थितीमध्ये जर आपल्याला केंद्राचं मानधन हे जर एकत्र मिळत नसेल तर याच्यासारखी दुसरी खेदाची आणि शोकांतिका म्हणण्यासारखी गोष्ट नाही। मला असं वाटतं की वारंवार आपल्याला मानधनासाठी लढावं लागते। मानधनासाठी म्हणजे जे काम करतो त्याचा मोबदला आपल्याला वेळेवर मिळत नाही, म्हणून आपल्याला वारंवार लढावं लागतं। तर एकदाच आपल्या युनियनने शासनाची बसून एकदाच फिक्स करावं की काही हो, आपल्याला 1 ते 5 तारखेच्या दरम्यान कुठल्याही परिस्थितीमध्ये केंद्राचा असो राज्याचा असो एकत्रित मानधन एकाच दिवशी मिळालं पाहिजे आणि त्यासोबतच प्रोत्साहन भत्ता देखील आपल्याला मिळणं अपेक्षित आहे। परंतु आपल्याला प्रोत्साहन भत्ता देखील जर तुम्ही पाहिला तर फेब्रुवारी महिन्यापासून आपल्याला प्रोत्साहन भत्ता अजून राज्याचा मिळालेला नाही। त्याच पद्धतीने केंद्राचं मानधन दोघांचं थकलं, सेविका असतील मदतनीस असतील, तर त्या सगळ्या ताईंनी माझ्या सगळ्या ताईंनी आम्ही कुटुंब कशी चालवायची, आम्ही आमची घरं कशी चालवायची, मग त्यावेळेस मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी आता सगळ्यांनी एक ठरवूया की प्रत्येकाने आपल्या जिल्ह्याचे जे प्रतिनिधी आहेत, जिल्ह्याचे जे अध्यक्ष आहेत, तर त्यांनी प्रत्येकाने जिल्हा अध्यक्षाशी संपर्क साधावा प्रत्येक ताईंनी, कारण की आपण युनियनची पावती भरत असतो, त्याच्यामुळे सगळ्यांनी संपर्क साधा आणि त्यांना एकदाच सांगा, एकदाच या गोष्टी उलगडा करा की कुठल्याही परिस्थितीमध्ये काही झालं की आमचं मानधन हे 1 ते 5 तारखेच्या दरम्यान व्हायलाच पाहिजे। कारण की पूर्ण महिन्याभराचा आपला किराणा थकलेला असतो, आपलं मेडिकलचं बिल थकलेलं असतं, आपले खूप साऱ्या अशा गोष्टी असतात। आता साठवणुकीचा महिना आहे, ह्या उन्हाळ्याच्या महिन्यामध्ये आपल्याला कडधान्य घ्यावं लागतं, धान्य घ्यावे लागतात। मग अशा परिस्थितीमध्ये ज्या महिन्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये साठवणुकीचं धान्य घ्यायचं आहे, साठवणुकीचं साहित्य घ्यायचं आहे, मग संसार उपयोगी ज्या वर्षभराच्या साठवणुकीच्या वस्तू ज्या महिन्यामध्ये खरेदी करायच्या त्या महिन्यामध्ये देखील आपल्याला मानधन ह्या पद्धतीनं येतं, तर याच्यासारखी दुसरी खेदाची गोष्ट असणार नाही। त्याच्यामुळे आता जे पण युनियनचे लीडर असतील त्यांनी पण लक्षात घ्यावं आणि शासनाने देखील आता हे बंद करावं। का बंद करावं? कारण की जे आपल्याला स्पर्श प्रणाली माध्यमातून मानधन होणार हे सांगण्यात आलेलं होतं आणि स्पर्श प्रणाली माध्यमातून आपल्याला CBचे बिलं आत्ताच मार्च महिन्यामध्ये पडून गेलं, म्हणजे आपलं रजिस्ट्रेशन देखील पूर्ण झालेलं आहे। त्याच्यामुळे आपलं मानधन थांबण्याचं कुठलंही कारण नसताना आपलं अगदी तुटपुंचं मानधन जर आपलं केंद्राचं थांबवलं जात असेल आणि ते आपल्या युनियनकडनं जर निघून येत नसेल, याच्यासारखी दुसरी खेदाची गोष्ट असेल। त्याच्यामुळे माझी युनियनला पण विनंती असेल आणि शासनाला पण विनंती असेल, मी फक्त एक अशी अंगणवाडी सेविका आहे की जी माझ्या चॅनलच्या माध्यमातून माझ्या ताईंना काम सोपं व्हावं हे सांगण्याचं काम करत असते। पण माझे अजून खूप साऱ्या भगिनी आहेत की ज्या प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या युनियनमध्ये त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या पदावर आहेत, तर त्यांनी याच्यामध्ये पुढाकार घ्यावा, सगळ्यांनी एकजूट करावी, प्रत्येकाने आपल्या जिल्ह्याच्या प्रमुखाला विचारावं आणि आपला हा प्रश्न कायमचा मिटवावा।
कारण की दर महिन्याला 2 महिने दिले जातात, परत तिसऱ्या महिन्याला तीच परिस्थिती. मग ही परिस्थिती वारंवार आपल्याला करावी लागणार का? आपल्याला आपल्याच कामाचा मोबदला घेण्यासाठी लढावं लागणार का? तरी आता बंद व्हायला पाहिजे आणि आपल्याला 1 ते 5 तारखेच्या दरम्यान केंद्राचं आणि राज्याचं आणि प्रोत्साहन भत्ता एकत्रितरित्या जर मिळाला तर आपले सगळ्यांचे कुटुंब व्यवस्थित चालतील. मुळात मानधन कमी आहे ते वाढवत नाही तर कमीत कमी आमचं मानधन वेळेवर द्या एवढी मागणी करणं आमचं अजिबात चुकीचं नाही. आणि एक माझ्या पूर्ण महाराष्ट्रातील भगिनीची स्वतःला प्रतिनिधी समजते मी. का? कारण की मी माझ्या माध्यमातून माझ्या खूप साऱ्या ताईंचे प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न मी करत असते. माझ्या खूप साऱ्या ताईंच्या अपेक्षा असतात की ताईंनी आपला मानधनाचा प्रश्न देखील त्यांच्या माध्यमातून सोडवा. तर भगिनींनो, मी जरी प्रश्न सोडवू शकत नसेल परंतु कमीत कमी माझ्या माध्यमातून त्यांना मी प्रश्न विचारू शकते आणि आपला प्रश्न सोडण्यासाठी कमीत कमी मदत करू शकते. एवढंच मी तुम्हाला सांगते. तुम्हाला माझं मत काय वाटतं नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच. धन्यवाद.